काय रे अक्षा, इथं असं का बसलायस? अन चेहरा तुझा रडवलावानी का वाटतोय रे? तुझा काय अधिकार नाही माझ्या आयुष्यात डवळा डवळ करायचा. हा, मग अशी बोलायला काही सुचत नव्हतं म्हणून हे असं आहे का? तू आहे ना इथनं निघून जा आणि परत मरेपर्यंत तू थोबाड दाखवू नकोस. ए अक्षा, बोलायचं नसेल ना तर सरळ तसं सांग. आणि तुला नाही तर मला तरी कुठे इच्छा आहे तुझा हे असलं थोबड बघायची? काय झालं म्हणून चांगलं विचारतीये मी आणि माझ्यावरतीच गुरगुरतोयस. बस की तसंच बोंबलत. ना प्रिया, ऐक ना. अक्षा, तू जा इथून. उगाच शब्दाला शब्द लागून आपल्यामध्ये वाद होतील. शब्दाला शब्द नाही, आता जीवाला जीव लावाय आलोय बघ. काय जीवाला जीव? अरे मग अशी तर तुला माझं तोंड पण बघायची इच्छा नव्हती ना? अगं ऐक ना प्रिया, हा खरंच चुकलं ग, मला माफ कर. माफी? कसली माफी र? अगं मग अशी मी तुझ्या मागे ना तालीवरती आलतो शोधत शोधत तुला, आणि तवा काय गेलं काय माहिती डोळ्यात. सुरजा, बोल की काय ग? अरे माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय बघ की. मग पाण्याचा फवारा मारतो थांब. अरे फूक म्हणती मी तुला, फूक की जरा. गेलं का? नाही अगं डोळा नीट उघड की मग. अक्षय, ते म्हणतात ना डोळे असून पण अधू असणं, हे असंच असतं बघ. अरे जे डोळ्यांना कधी कधी दिसतं ना ते तसंच असतं, असं नाही ना. म्हणून तर देवानं एकाऐवजी दोन दोन डोळे दिलेत. एकाने नीट नाही दिसलं तर दुसऱ्याने बघावं, आणि ते बी नसेल जमत तर डोळ्यांच्या जोडीला मेंदू बी दिला हाय विचार करायला. म्हणून थोडासा मेंदूने विचार करावा आणि चित्र स्पष्ट करावं. प्रिया खरंच माफ कर मला, माझी चूक आहे ना, मला समजली आहे ग. अक्षा,